इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपची चौथी बैठक पार पडणार आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात युतीसाठी ही बैठक होती आणि यापूर्वी 3 वेळा भाजप आणि शिंदे सेनेची बैठक झालेली आहे, पण त्यामध्ये अजूनही तोडगा निघालेला नाहीये। आज पुन्हा एकदा शिंदे सेना आणि भाजपची बैठक होतीये आणि या बैठकीमध्ये काही तोडगा निघतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्या बैठकीसाठी भाजपकडून मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर आणि जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे उपस्थित राहतील। शिंदे सेनेकडून पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे आणि आमदार प्रदीप जयस्वाल सुद्धा उपस्थित राहतील। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। मोहसिन, एकामागून एक बैठका होत आहेत मात्र तोडगा निघत नाहीये, नेमकं अडलंय काय? वैष्णवी, आजची बैठक ही महत्वाची समजली जाते, कारण गेल्या आतापर्यंत 3 बैठका झाल्या आणि शेवटच्या बैठकीत आपण जेव्हा ही बैठक कुठपर्यंत आली असं संजय शिरसाट यांना विचारलं होतं, तर त्यांनी असं सांगितलं होतं की 50% आमचं गणित जुळलेलं आहे, राहिलेल्या 50% पुढच्या बैठकीत आम्ही तोडगा काढू। आणि त्यामुळे आजची बैठक ही अत्यंत महत्वाची समजली जाते। ज्या पद्धतीने या सगळ्या बैठकी दिसत आहेत, तर त्या दृष्टीने दोन्ही पक्षांना युती केल्याशिवाय पर्याय नाहीये। त्यामुळे दोन्ही युती पक्षाकडून युती करण्यासाठी हालचाली सुरू आहे। फक्त आता जागांचा मुद्दा अडलेला आहे आणि त्यावरच आज तोडगा निघण्याची शक्यता आहे। आणि आज जर असं झालं तर महाराष्ट्रातील पहिली शिंदे शिवसेनेची युती संभाजीनगरची जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजची ही बैठक अत्यंत महत्वाची समजली जाते। एकी बाजूने संजय शिरसाट आहे, दुसऱ्या बाजूने भाजपचे मंत्री अतुल सावे आहे आणि त्यामुळे आजची ही बैठक अत्यंत महत्वाची समजली जाते। त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं। अर्थातच महत्वाची बैठक आहे मोहसिन, कारण की आज जर काही निर्णय झाला तर जास्त वेळ प्रचारासाठी मिळणार आहे, त्यानुसार पुढची रणनीती ठरू शकते। पाहावं लागेल काय होतंय। आपल्याकडनं अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।